कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये 15 जून 2026 रोजी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अंतर्मुखता, आध्यात्मिक चिंतन आणि भविष्यासाठी नियोजन यांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. आठवड्याच्या सुरुवातीला मित्र, लाभ आणि सामाजिक संबंधांमधून सकारात्मक परिणाम प्राप्त करू शकाल. मिथुन राशीत सूर्याने प्रवेश केल्यानंतर काही गोष्टी पडद्यामागून घडताना दिसतील. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार कर्क राशीमध्ये या आठवड्यामध्ये मनोबल वृद्धी योग आणि गुप्त लाभ योग निर्माण होत आहेत. काही जुन्या समस्यांवर शांतपणे विचार करून योग्य मार्ग सापडू शकतो. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी या आठवड्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. अपूर्ण राहिलेल्या कामांना पूर्णत्व देण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरीच्या क्षेत्रात संयम आणि गोपनीयता महत्त्वाची ठरणार आहे. कार्यालयातील राजकारण किंवा अनावश्यक चर्चांपासून स्वतःला दूर ठेवणं फायदेशीर ठरेल. संशोधन, आरोग्यसेवा, शिक्षण, प्रशासन, सामाजिक कार्य व सल्लागार क्षेत्रातील कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन विस्तारापेक्षा सध्याच्या व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे अधिक लाभदायक ठरेल. जुन्या ग्राहकांशी संबंध दृढ करण्यावर भर द्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्र अभ्यासाचा असून शांत वातावरणात केलेला अभ्यास अधिक परिणामकारक ठरेल. स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावधगिरीचा असला तरी लाभदायक ठरणारा आहे. अडकलेली रक्कम किंवा जुनी आर्थिक येणी वसूल होऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत नक्की वाढेल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये घाईघाईने निर्णय घेणे टाळा आणि संयम ठेवा. काहींना जुन्या नात्याबाबत सकारात्मक घडामोडी अनुभवता येतील. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये झोपेची कमतरता, त्यामुळे निर्माण होणारा मानसिक थकवा व पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. तेव्हा पुरेशी झोप घ्या, हलका आहार घ्या, ध्यान, प्राणायाम आणि नियमित दिनचर्या ह्याचा अवलंब करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे मोती पांढरा व फिकट निळा. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 15 जून व 20 जून. व कर्क राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये एक तुळशीचे पान ठेवा. ही वाटी आपल्या पलंगाजवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि तुळशीचे पान त्या झाडाजवळ ठेवून मनोमन आपल्या चिंतेचे विसर्जन झाल्याची भावना करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कर्क राशीच्या चंद्रतत्वाला शांतता प्रदान करतो, मानसिक तणाव कमी करतो, अंतर्ज्ञान वाढवतो आणि गुप्त अडथळ्यांपासून संरक्षण देऊन सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास सहाय्यक ठरतो. वृश्चिक राशी या आठवड्यामध्ये 15 जून 2026 रोजी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नातेसंबंध, आर्थिक भागीदारी आणि अंतर्गत परिवर्तनाशी संबंधित घडामोडींना वेग येणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला भागीदारी, करार आणि सार्वजनिक संबंध महत्त्वाचे ठरणार आहेत. सूर्य मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर गुप्तधन, वारसा, विमा, कर संशोधन आणि जीवनातील खोल विषयांकडे लक्ष केंद्रित कराल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये वृश्चिक राशीमध्ये रूपांतरण योग आणि अचानक लाभ योग हे 2 योग प्रभावी होत असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनपेक्षितपणे तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते. परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केल्यास मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या क्षेत्रात गुप्तपणे किंवा पडद्यामागे केलेल्या कामाचे फलित तुम्हाला या आठवड्यात मिळू शकेल. संशोधन, तपास, वित्त, विमा, वैद्यकीय, तांत्रिक व धोरणात्मक क्षेत्राशी संबंधित वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. वरिष्ठ तुमच्या विश्लेषण क्षमतेची विशेष दखल घेतील. व्यावसायिकांसाठी भागीदारीचे व्यवहार आणि आर्थिक करार महत्त्वाचे ठरणार आहेत.
नवीन गुंतवणूक किंवा संयुक्त उपक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व कागदपत्र नीट तपासणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सखोल अभ्यासाचा असून संशोधन, स्पर्धा परीक्षा, विज्ञान, मानसशास्त्र किंवा गूढ विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष यश प्राप्त होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र पण लाभदायक ठरणार असून अडकलेली रक्कम, विमा, कमिशन, वारसा किंवा इतर अप्रत्यक्ष मार्गाने तुम्हाला लाभ मिळू शकतो. मात्र कोणत्याही आर्थिक व्यवहारात कुठल्याही प्रकारची घाई करू नका. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. एकमेकांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढणार असून संशयी वृत्तीपासून दूर राहा. आरोग्याच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या जातकांना शारीरिक थकवा, हार्मोनल असंतुलन, पोटासंबंधित त्रास व मानसिक ताण या संबंधित त्रास या आठवड्यामध्ये जाणवू शकतो. तो टाळण्यासाठी योग व ध्यान करा. नियमित पुरेशी झोप घ्या. भरपूर पाणी प्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8 व 9. शुभ रंग आहे गडद लाल व मरून. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 16 जून व 19 जून. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी संध्याकाळी एक लहान मातीचे भांडे घ्या. त्यामध्ये मुठभर स्वच्छ माती भरून एक लवंग हलक्या हाताने त्यात पुरा. त्या मातीवर थोडेसे पाणी शिंपडा आणि 7 दिवस घराच्या बाल्कनीत किंवा कुठल्याही झाडाजवळ ठेवा. 1 आठवड्यानंतर ती माती एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे वृश्चिक राशीचा गूढ आणि रूपांतरणकारी ऊर्जेला सकारात्मक दिशा प्राप्त करून देईल. नकारात्मक विचारांचे रूपांतर आत्मविश्वासात करण्यास मदत करेल. गुप्त अडथळे कमी करेल आणि अचानक लाभाच्या संधी आकर्षित करण्यासाठी शुभकारक ठरणार आहे. मीन राशीच्या जातकांना सूर्याचे वृषभेतील मिथुनेत होणारे संक्रमण तुमचे लक्ष, संवाद, प्रवास आणि व्यावहारिक विषयांवरून घर, कुटुंब आणि अंतर्गत स्थैर्याकडे वाटचाल करणारा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नवीन संपर्क, माहिती आणि लहान प्रवास यामधून तुम्हाला लाभ मिळू शकतो. मात्र सूर्याने मिथुनेत प्रवेश केल्यानंतर घरगुती विषय, मालमत्ता, कुटुंबियांचे प्रश्न आणि मानसिक शांतता यांना अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. पारंपरिक मान्यतेनुसार वैदिक ज्योतिषानुसार ह्या आठवड्यामध्ये ग्रहसौख्य योग आणि मनशांती योग हे 2 महत्त्वाचे योग मीन राशीमध्ये होणार आहेत. त्याचा परिणाम म्हणजे कुटुंबातील एखाद्या महत्त्वाचा निर्णय सकारात्मकरित्या तुम्ही मार्गी लावू शकाल. घरातील वातावरण सुधारण्यासाठी किंवा एखादी नवीन योजना सुरू करण्यासाठी अनुकूल काळ प्राप्त करू शकाल. नोकरीच्या क्षेत्रात स्थिरता आणि संयम ह्यांचा फायदा होईल. वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारतील आणि कामातील सातत्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत बनेल. शिक्षण, आरोग्यसेवा, मानसशास्त्र, कला, सेवा क्षेत्र आणि सल्लागार व्यवसायाशी संबंधित मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी ग्राहकांचा विश्वास जपणे आणि जुन्या व्यवहारांना अधिक मजबूत करणे तुम्हाला फायदेकारक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा असून घरच्या वातावरणात शांतपणे अभ्यास केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले यश आणि परिणाम प्राप्त करू शकाल. विशेषतः साहित्य, कला, समाजशास्त्र आणि अध्यात्माशी संबंधित विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा या आठवड्यामध्ये मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित असणार असून घराशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता असली तरी भविष्यात त्याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. बचत आणि खर्च यामध्ये समतोल राखणे मात्र आवश्यक आहे, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. घरातील एखाद्या विषयावर एकत्रित निर्णय घेतल्यामुळे नाते अधिक सक्षम होईल. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक आणि विश्वास वाढणार असून दूर असलेल्या प्रिय व्यक्तीशी संवाद साधू शकाल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा, झोपेची अनियमितता व सर्दी खोकल्यासारख्या किरकोळ आजारपणामुळे मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो. तेव्हा त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित विश्रांती घ्या, ध्यान आणि प्राणायामाचा अवलंब करा.
पुरेसे पाणी प्या. त्यामुळे तुम्ही आरोग्यासंदर्भात तक्रारी दूर करण्यामध्ये यशस्वी व्हाल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे समुद्री हिरवा व पांढरा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 18 जून आणि 20 जून. व मीन राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका शंखामध्ये किंवा लहान छोट्या नैवेद्याच्या वाटीमध्ये थोडेसे पाणी भरून त्यामध्ये एक तुळशीचे बी किंवा तुळशीचे छोटे पान ठेवा. हे पाणी घराच्या ईशान्य दिशेला सुमारे 24 मिनिटे ठेवा. त्यानंतर ते पाणी घरातील कोणत्याही फुलझाडाला अर्पण करा आणि मनोमन घरातील सुख, शांती व समृद्धीची प्रार्थना करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मीन राशीच्या गुरुतत्व आणि जलतत्वाला अनुकूल ऊर्जा प्रदान करतो, मानसिक शांतता वृद्धिंगत करतो, कुटुंबातील सौहार्द दृढ करतो आणि ग्रहसौख्य व आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभकारक ठरतो.